प्रकृतीने खूप आनंदाने, खूप उत्साहाने, खूप म्हणजे खूप उमंगाने ते एक मनुष्य नावाचा सुंदर प्राणी तयार केला आणि तोच प्राणी आज त्या प्रकृतीला नष्ट करण्याच्या पाठीमागे. आज प्रकृतीला सर्वात मोठा धोका जर कोणाचा असेल तर तो मनुष्याचा आहे. मनुष्य म्हणजे प्रत्येक जीवाकडे हृदयपूर्वक भावनेने पाहणे म्हणजे मनुष्य आहे असं सद्गुरू का म्हणता बरं? त्याचं कारण आहे, मनुष्याचा जन्म एवढा सर्वश्रेष्ठ यासाठी आहे. जसं आम्ही बघतो की एखादी आई किंवा वडील जेव्हा घर सोडून गावाला जातात तेव्हा मोठ्या बहिणीला, मोठ्या भावाला सांगता, बाळा तुझ्या भावंडांना सांभाळ बरं का, त्यांची काळजी घे, वेळेवर त्यांचं जेवण बघ, पाणी बघ, त्यांना त्रास होऊ देऊ नको, जनावरं सांभाळ, त्यांचं दूध काढा, त्यांना चारा द्या, शेतामध्ये जा, पिकं पहा, त्यांची काळजी घ्या. मित्रांनो, हेच काम या प्रकृतीने माणसाला दिलेलं आहे. प्रकृतीनं या प्राण्यांपासून, जनावरांपासून, पशूंपासून माणसाला जर वेगळं केलं तर त्याचं कारण आहे की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये जे काही जीव आहे, हे जे चर आहे, चराचर आहे, अचर आहे, म्हणजे सजीव आणि निर्जीव जेवढे आम्हाला दिसतात, या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी मनुष्यावर दिलेली आहे. आणि म्हणून मनुष्याचा जन्म आहे आणि म्हणून मनुष्याला एवढी बुद्धी आहे, म्हणून तो एवढा सर्वश्रेष्ठ आहे. आज माणसाजवळ माणुसकी सोडून सगळं आहे, संवेदनशीलता सोडून सगळं आहे, त्याचं हृदय प्रेमाने भरणं गरजेचं आहे, ते सोडून सगळे. आज प्राण्यांमध्ये प्रेम आहे, आज प्राण्यांमध्ये आत्मीयता दिसते, अगदी प्राण्यांमधली संवेदनशीलता सुद्धा माणसाला लाजवायला लागली. एवढा माणूस घसरलेला आहे. आणि म्हणून तुमच्यातलं जे हृदय आहे ते जिवंत करा आणि सर्व प्राण्यांविषयी, सर्व जीवांविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊ द्या. हे सगळ्या प्रत्येकाला सुपरमॅन व्हायचंय, काहीतरी वेगळं, काहीतरी सुपर माझ्यामध्ये पाहिजे. सद्गुरू असं म्हणता, तुम्हाला सुपरमॅन व्हायची काही गरज नाही, माणूस असणं हेच सुपर आहे. आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, तुम्हाला त्याच्यामध्ये जर माणूस म्हणून जन्माला आलोय याची जर जाणीव झाली तर ह्याच्यासारखं सुपर होणं दुसरं काहीच नाही. आजच्या काळामध्ये एकदा आई वडील म्हातारे झाले, काही कामाचे नाही राहिले, जर शहरात राहायची वेळ आली तर लोक वृद्धाश्रमात नेऊन घालतात, सुशिक्षित लोक नेऊन घालतात, गरीब नाही. इकडे सवरलेले लोक असं करतात, अडाणी लोक नाही करत असं. म्हणजे शिकून माणूस सुशिक्षित होतो हा जो आमचा भ्रम आहे तो आम्ही काय केला पाहिजे, दूर केला पाहिजे. बरोबर की नाही मित्र? हो, आज आपण जर पृथ्वी तलाव जर बघितलं तर या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये सर्वात दुर्मिळ जर प्राणी असेल तर तो वाघ आहे, जो ज्ञात प्राण्यांमध्ये. मनुष्य देखील एक प्राणीच आहे. जेव्हा सद्गुरू याविषयी बोलतात त्यावेळेस ते म्हणतात, या पृथ्वी तलावर सगळ्यात सहज उपलब्ध होणारा प्राणी म्हणजे कुठेही जा तर माणूस आहे. तर असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना असं सांगायचं की मनुष्य जीवनाची जी दर्जा आहे, जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. मनुष्याची संख्या तर भरपूर वाढत चाललेली आहे, परंतु त्या तुलनेमध्ये मनुष्याचं जीवन दर्जा जे आहे, जीवनमान आहे, ते उंचवण्याच्या ऐवजी घसरत आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणे विकास झाला, साधन सामुग्री यांचा विकास झाला, परंतु मनुष्याचा जो जीवनाचा दर्जा आहे, त्याचं आरोग्य असेल, त्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल आणि त्याचं या प्रकृतीच्या प्रती संवेदनशीलता असेल, ही त्याची कमी होत चालली. मनुष्य एवढ्या गर्दीमध्ये देखील एकटा होत चाललेला आहे. पण ह्याचं त्याचं जे एकटं होणं आहे, त्या एकटं होण्यापाठीमागे काय कारण आहे या संबंधी सद्गुरू आज आम्हाला सावध करतात. मनुष्याला जेव्हा बुद्धी प्राप्त झाली आणि तो जंगलातील प्राण्यांपासून जेव्हा थोडा जागृत झाला आणि त्यांच्यापासून थोडासा विकसित झाला, त्याचं मेंदू नावाचं फूल जेव्हा फुललं तेव्हा त्याच्यामध्ये निर्णय क्षमता निर्माण झाली. योग्य अयोग्य याचा निर्णय घेण्याची क्षमता जेव्हा त्याच्यामध्ये निर्माण झाली तेव्हा वस्तूंचा वापर करणं, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त परिणाम काढणं, संतुलन साधणं, अशा प्रकारे भौतिक जगतामध्ये त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडवून आणली. परंतु आंतरिक जगतामध्ये तो उद्ध्वस्त होत गेला. त्याचं कारण जेव्हा शोधलं गेलं तेव्हा मनुष्यामध्ये जो अहंकार निर्माण झाला, त्या अहंकाराने त्याची भावना अशी तयार झाली की या परमेश्वराने, या सृष्टीने मनुष्य म्हणून मला जे जन्माला घातलं तर माझ्या सेवेसाठी ही सगळी सृष्टी निर्माण केली. मग अगदी सूक्ष्म जीवांपासून ते
देव माशापर्यंत महाकाय जे प्राणी आहे त्यांच्यापर्यंत सगळे जे प्राणी आहे, हे सगळे प्राणी असो, ही वनस्पती असो, ही संसाधनं असो, ही सगळी मनुष्याच्या भोगासाठी निर्माण केली, त्याच्या सेवेसाठी निर्माण केली. अशा प्रकारचा भ्रम आज माणसाचा तयार झालेला आहे. मग भूजलामध्ये जे साठे असतील, तेलाचे असतील, तुमचे खनिजांचे असतील, दगडी कोळशाचे असतील, अगदी पाण्याचे असतील, हे सर्व साठे जवळपास 50 ते 60% मनुष्याने संपवून टाकलेले, जंगल माणसाने संपवून टाकलेले आणि प्रकृती उद्ध्वस्त करत माणूस नावाचा जो प्राणी आहे तो सगळीकडे या प्रकृतीला उद्ध्वस्त करतो. जसजसा तो या प्रकृतीला उद्ध्वस्त करत चाललेला आहे तसं तसा तो एकटा होत चाललेला आहे. त्याचं आरोग्य खराब होत चाललेलं आहे. त्याचं जीवनमान जर भौतिक दृष्टीने पाहिलं तर भरपूर उंचावलेलं आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं, आंतरिक दृष्टीने पाहिलं, समाधानाच्या दृष्टीने पाहिलं तर ते घसरत चाललेलं आहे. पूर्वीची माणसं साधं सुद्धा जेवण करायची, गावाकडे पंचपक्वान्न नसायची, कुठल्या प्रकारच्या मिनरलच्या गोळ्या नसायच्या, अगदी आजारी पडले तरी फारसा काही उपचार नसायचा, तरी माणसं सुदृढ असायची, आनंदाने जगायची, एकमेकाला जपायची. आता माणसं भयंकर गर्दीमध्ये एकटे पडतात. त्याचं कारण आहे मित्रांनो की मनुष्य स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोय आणि ही सर्व जी प्रकृती आहे, प्रकृतीमध्ये असलेले सगळे जीव आहे, सर्व प्रकारची जी काही साधन आहे ही मनुष्याच्या सेवेसाठी आहे असा त्याचा भ्रम तयार झाला. परंतु वास्तविकता जर तपासली आम्ही तर संशोधन असं सांगतं की मनुष्य प्राण्याची या पृथ्वी तलावर काहीच गरज नाही. म्हणजे मनुष्य जर नसला तर त्या ठिकाणची प्रकृती बहरून येते, त्या ठिकाणचं पर्यावरण, त्या ठिकाणची इकोसिस्टीम संतुलित होते. याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं कोविड-19 आला आणि लॉकडाऊन लागलं, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरामध्ये प्राणी घुसले होते. हरण, मोर, वाघ, ससे शहरामध्ये घुसले होते, चौकात ते फिरायला लागले होते. आणि असं म्हणतात की गेल्या 25-30 वर्षाचा जे प्रदूषणाचा उच्चांक होता तो केवळ 30 ते 40 दिवसांमध्ये शून्यावर आला. कुठेतरी प्रकृतीने ब्रेक मारलाय असं आम्हाला त्याच्यामध्ये वाटावं. अशा प्रकारची ती अतिशय नाट्यमयरित्या घडलेली घटना आहे. या घटनेतून आम्हाला काय कळतं की जेव्हा हा मनुष्य नावाचा प्राणी जेव्हा बंदिस्त केला जातो, पहा तेव्हा प्रकृतीमध्ये काय बदल घडतो. बघा, आपण वाघ जर आला तर आपण काय करतो, त्याला पिंजऱ्यात घालतो. जर शहरामध्ये वाघ जर घुसायला लागला तर आपण त्याला पिंजऱ्यामध्ये पकडतो. तो जर नरभक्षी झाला तर त्याला डांबून ठेवतो. कुठलाही प्राणी, साप आला तर त्याला पण पकडून घेतो. जो जो मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो असे सगळे जीव आम्ही बंदिस्त करून ठेवतो. अशाच प्रकारे प्रकृतीने बी कोविड-19च्या काळामध्ये मनुष्य नावाचा प्राणीच बंदिस्त करून टाकला. दरवाजे तर उघडे होते, रस्ते पण उघडे होते, पण त्याला उतरण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. मित्रांनो, आम्ही यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. मनुष्याची खऱ्या अर्थाने काय गरज आहे आणि प्रकृतीने हा मनुष्य नावाचा एवढा सर्वश्रेष्ठ सुंदर असा प्राणी तयार का केला असेल, आणि तो सुंदर केलेला जो प्राणी आहे त्या प्राण्याची आज परिस्थिती काय. मराठीमध्ये एक फार सुंदर म्हणे, हौसाने केला पती आणि त्याला झाली रगतपिती. क्षयरोग त्याला म्हणतात. रगतपिती म्हणजे रक्त आटत जातं त्या आजारामध्ये. हातपाय असे जसं एखादं झाड मागून वाळत जातं तसं हातपाय सुद्धा वाळत जातात. हातपाय हे बोट आखडतात, मागं मागं असे क्षय त्याचा होतो आपोआप. हातपाय असे आखडत चालतात, अगदी बोटच राहत नाही. अशा प्रकारे शरीर आखसत चालतं. त्याला क्षयरोग असं म्हणतात. टीबी, ट्युबरक्युलोसिस त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे. हा जो रगतपिती आहे हा त्या माणसाला बाबा म्हणजे खूप हौस आणि मौज आहे म्हणून खूप आनंदाने
नवरा करावा आणि त्याला अशा प्रकारचा अतिशय असाध्य असा आजार व्हावा, घाणेरडा आजार व्हावा, अशा प्रकारची परिस्थिती या प्रकृतीची झालेली आहे. प्रकृतीने खूप आनंदाने, खूप उत्साहाने, खूप खूप उमंगाने ते एक मनुष्य नावाचा सुंदर प्राणी तयार केला आणि तोच प्राणी आज त्या प्रकृतीला नष्ट करण्याच्या पाठीमागे. आज प्रकृतीला सर्वात मोठा धोका जर कोणाचा असेल तर तो मनुष्याचा. मग आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल ना सर्वांच्या, की अरे, की जर सर्वात घातक प्राणी मनुष्य आहे तर हा प्रकृतीने निर्माणच का केला? मला सांगा, आई वडील मुलाला जन्म का बरं देतात? त्यांना माहिती असतं का हा वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालणार आहे? आणि त्यांना जर अगोदर जर एखाद्याने भविष्यवाणी सांगितली तर काय होईल बरं? कल्पना करायची गरज नाही, इतिहासामध्ये घटना घडून गेलेली आहे. भक्त प्रल्हादाचं उदाहरण तुम्ही जर समोर डोळ्यासमोर घेतलं, हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद होता आणि तो सतत नारायण नारायण करायचा. हिरण्यकश्यपू म्हणायचा, अरे मीच नारायण आहे, मीच परमेश्वर आहे, तू कुठल्या देवाचं नाव घेतो? त्याच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याची परवानगीच नव्हती. जो घेईल त्याला लगेच शासन व्हायचं. परमेश्वराची लीला. त्याच्याच घरामध्ये जन्माला घातला. कोण? मुलगा म्हणून प्रल्हाद जन्माला घातला तो भगवान विष्णूचा अतिशय निस्सीम भक्त, सतत नारायण नारायण म्हणायचं. मी तुम्हाला काय सांगतोय की जेव्हा आमच्या जीवाचा धोका ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस आम्हाला जर अगोदर कळलं का हा जर माझ्या जीवाला धोका आहे तर आई वडील सुद्धा मुलाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. हॅलो. मग प्रल्हाद स्वतःच्या पोटचा पुत्र होता, पण जेव्हा कळलं की हा नारायण नारायण करतो, आपल्या शत्रूचं नाव घेतो, तर मग तुम्ही ऐकले असेल कहाणी सगळ्या. त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, कड्यावरून लोटून दिलं, त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. अरे पण तो काही मरेनच. प्रजेला शिक्षा करणं सोपं होतं, लगेच त्याची शिक्षा करून प्रजेला ठार मारता यायचं, धाक निर्माण करता यायचा, पण पोराला धाक निर्माण करता येईना. मग पोर आपल्या साम्राज्याचं दुश्मन झालं, आपली महत्वाकांक्षा, आपला अहंकार आपलं पोरग संपवतं, म्हणून त्याला मारण्याचे सर्व प्रयत्न झाले. आणि शेवटी वैतागून हिरण्यकश्यपूने विचारले, अरे काय रे, कुठे तुझा नारायण? मग त्यांनी सांगितलं, सर्वत्र आहे नारायण, सर्वत्र आहे. तो म्हणे या खांबात आहे का? तो म्हणे आहे ना. हिरण्यकश्यपू भलताही अडबंग आणि भलताही शक्तिशाली व्यक्ती होता. राक्षसी शक्ती त्याच्याकडे होती, म्हणून त्याचं पुराणामध्ये राक्षस म्हणूनच वर्णन आहे. त्याने अशी ताकदीने लाथ मारली महालाच्या खांबाला, खांब कडकड कडकड मोडला आणि त्याच्यामधून नरसिंह बाहेर आला आणि त्याने याला मांडीवर घेऊन याचं पोट फाडलं. अशा प्रकारची कहाणी आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय की ज्यावेळेस हा पुत्र दुश्मन झाला तेव्हा पुत्र सुद्धा नकोसा झाला. बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं यातून हे की आम्ही मुलं जन्माला घालतो म्हणजे आमचं भलं व्हावं म्हणूनच घालतो. आमचं काहीतरी शेवटी करेल, हा कमीत कमी अग्निडाग तरी देईल, आमचा वारसा पुढे चालवेल, नाव पुढे चालवेल. हॅलो. दुसरी काय अपेक्षा? परंतु जेव्हा तो सुद्धा दुश्मन होतो ना, तो सुद्धा नकोसा होतो. मग मला सांगा, या प्रकृतीला हा माणूस का हवा आहे? तिला नकोसा का नाही होत? त्या प्रकृतीने हा माणूस का जपला एवढा? का त्या माणसाच्या ताब्यामध्ये ही संपूर्ण सृष्टी दिली? चिंतन करण्यासारखी गोष्ट. आणि त्याचा सार आज सद्गुरूंच्या वचनामध्ये आहे. मनुष्य म्हणजे प्रत्येक जीवाकडे हृदयपूर्वक भावनेने पाहणे म्हणजे मनुष्य आहे, असं सद्गुरू का म्हणता बरं? त्याचं कारण आहे, मनुष्याचा जन्म एवढा सर्वश्रेष्ठ यासाठी आहे. जसं आम्ही बघतो की एखादी आई किंवा वडील जेव्हा घर सोडून गावाला जातात तेव्हा मोठ्या बहिणीला, मोठ्या भावाला सांगता, बाळा तुझ्या भावंडांना सांभाळ बर का, त्यांची काळजी घे, वेळेवर त्यांचं जेवण बघ, पाणी बघ, त्यांना त्रास होऊ देऊ नको, जनावरं सांभाळ, त्यांचं दूध काढा, त्यांना चारा द्या, शेतामध्ये जा, पिकं पहा, त्यांची काळजी घ्या. मित्रांनो,
हेच काम या प्रकृतीने माणसाला दिलेलं आहे. प्रकृतीनं या प्राण्यांपासून, जनावरांपासून, पशूंपासून माणसाला जर वेगळं केलं तर त्याचं कारण आहे की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये जे काही जीव आहे, हे जे चर आहे, चराचर आहे, अचर आहे, म्हणजे सजीव आणि निर्जीव जेवढे आम्हाला दिसतात, या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी मनुष्यावर दिलेली आहे. आणि म्हणून मनुष्याचा जन्म आहे, आणि म्हणून मनुष्याला एवढी बुद्धी आहे, म्हणून तो एवढा सर्वश्रेष्ठ आहे. बघा, एखाद्या कंपनीचा जो मोठा अधिकारी असतो ना, ठीक नाही, किंवा गव्हर्नमेंटचा कलेक्टर असतो, त्याला पगार भरपूर असतो, त्याला जबाबदाऱ्या भरपूर असतात, अख्खा जिल्हा सांभाळायचा असतो, गाडी असते, नोकर चाकर असतात, बंगला असतो, संपूर्ण प्रकारच्या उच्च दर्जाची सुविधा त्याला पुरवतात. मनुष्य नावाच्या प्राण्याला त्यांनी उच्च दर्जाचा अधिकारी बनवला या प्रकृतीने, आणि त्याला सर्व सुविधा दिल्या, बुद्धी दिली, संसाधनं दिली, यांचा वापर करण्याची परवानगी दिली. आणि हे सगळं दिल्यानंतरही या मनुष्य नावाच्या प्राण्याने याचा गैरवापर करायला सुरुवात केली, स्वतःचा अहंकार पोसायला सुरुवात केली, आणि ज्या प्रकृतीच्या आधारावर त्याचं जीवन आहे त्या प्रकृतीलाच उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे. आज मनुष्य शेखचिल्ली नावाच्या प्राण्याप्रमाणे वागतो. आणि म्हणून सद्गुरूंना जाग करण्याची वेळ आली. अरे माणसा माणसा, कधी होशील तू माणूस? कधी होशील माणूस तू? आज माणूस होण्याच्या ऐवजी बाकी सगळं होत आहे. तसं आपण म्हणतो ना, एखादी गाडी जर जुनी झाली तर आपण तिला विचारलं, काय रे तुझी गाडी विकायची आहे, तुझ्या गाडीचा हॉर्न वाजतो का? तो म्हणतो नाही, हॉर्न सोडून बाकी सगळं वाजतं. म्हणजे गाडीचा जो वाजायला पाहिजे पार्ट तो वाजत नाही, पण बाकी सगळी गाडी वाजते, धडधड खडखड मळमळ. सांगण्याचं तात्पर्य असं, सगळ्या गाडीच्या सगळ्या पार्टचा आवाज येतो, हॉर्नचा आवाज याची काही गरजच नाही, त्याचा निघतच नाही. तसं झालेलं आहे. आज माणसाजवळ माणुसकी सोडून सगळं आहे, संवेदनशीलता सोडून सगळं आहे, त्याचं हृदय प्रेमाने भरणं गरजेचं आहे, ते सोडून सगळे. आज प्राण्यांमध्ये प्रेम आहे, आज प्राण्यांमध्ये आत्मीयता दिसते. अगदी प्राण्यांमधली संवेदनशीलता सुद्धा माणसाला लाजवायला लागली, एवढा माणूस घसरलेला आहे. आणि म्हणून तुमच्यातलं जे हृदय आहे ते जिवंत करा, आणि सर्व प्राण्यांविषयी, सर्व जीवांविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊ द्या. कुठल्याही जीवाचा हिंसा करू नका, कुणाचे नुकसान करू नका, कुणालाही दुःख देऊ नका, अगदी तो छोटासा जीव का होईल. तुम्हाला माहिती आहे, जैन धर्मामध्ये तोंडावर पट्टी बांधतात. आपण हल्ली मास्क वापरतो, तो भाग वेगळा, त्यांचा परमनंट मास्क आहे. कशा करता माहिती आहे? आपण जो श्वास घेतो, बघा जैन धर्म तुम्ही पाहिला असेल, कांदा खात नाही, लसूण खात नाही. का खात नाही? कारण ते अहिंसेच्या मार्गाने परमेश्वर प्राप्तीकडे जाणारा तो धर्म आहे, ती पद्धत आहे. मग माझ्या श्वासामधून किंवा माझ्या बोलण्यामधून जे कंपन तयार होतात, त्या कंपनांतून जीव जायला, त्या छोट्या सूक्ष्म जीवांचा जीव जायला नको, म्हणून त्यांनी ते बांधलेलं असतं. एवढी अहिंसा पाळतात. चालताना आपल्या पायाखाली सूक्ष्म जीव मरू नये म्हणून ते चप्पल घालत नाही, वाहन वापरत नाही. तुम्ही पाहिलं असेल, जेवढे जैन मुनी साधू आहे ते पायी प्रवास करतात, हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. मित्रांनो, सांगण्याचं एक परिपाक असा आहे की आमच्या मनामध्ये सर्व जीवांविषयी काय पाहिजे? प्रेम पाहिजे. जेव्हा सर्व जीवांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल, खऱ्या अर्थाने आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थक होईल. नाहीतर आज माणूस सोडून सगळे सापडतात. तुम्हाला कलेक्टर सापडतील, इंजिनियर सापडतील, डॉक्टर सापडतील, वकील सापडतील, सर्व प्रकारची माणसं तुम्हाला सापडतील सर्व पेशांमध्ये, तुम्हाला माणूस नाही सापडणार. लक्षात घ्या, आज एकाच गोष्टीमध्ये स्पर्धा नाहीये, फक्त माणूस होण्याची कुठे स्पर्धा नाही, बाकी सगळं होण्याच्या स्पर्धा आहे. अगदी एखादा खुनी होण्याची पण स्पर्धा आहे, गुंड होण्याची पण स्पर्धा आहे. तुम्ही घातक बाजूने गेलात तर अगदी अतिरेकी आहे, या बाजूने गेलात तर तुम्ही सैनिक आहे. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये दोन्ही बाजूनी विकास आहे, अधोगतीकडे पण आहे, प्रगतीकडे पण आहे. परंतु केवळ माणसाच्या बाबतीमध्ये माणूस होण्याची स्पर्धा मात्र कुठेच नाही.
त्याच्यामुळे माणसाने माणूस व्हावं, बरोबर आहे. आणि माणूस असणं, आपण म्हणतो ना की आपल्याला सुपर ह्युमन व्हायचंय, है की नाही. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की मला असं विशेष व्हायचं, एक विशेष माणूस, एक विशेष व्यक्तिमत्व मला बनायचंय, सुपरमॅन व्हायचंय. प्रत्येकाला सुपरमॅन व्हायचंय, है की नाही. शक्तिमान, स्पायडरमॅन, हे काय, हे सगळ्या प्रत्येकाला सुपरमॅन व्हायचंय. काहीतरी वेगळं, काहीतरी सुपर माझ्यामध्ये पाहिजे. सद्गुरू असं म्हणता, तुम्हाला सुपरमॅन व्हायची काही गरज नाही, माणूस असणं हेच सुपर आहे. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना, तुम्हाला त्याच्यामध्ये जर माणूस म्हणून जन्माला आलोय याची जर जाणीव झाली तर ह्याच्यासारखं सुपर होणं दुसरं काहीच नाही. माणसाला या सृष्टीने, या प्रकृतीने ज्या शक्ती दिल्या ना, त्या शक्तींपुढे सुपरमॅन होणं तर फार फिका आहे. पण त्या शक्तींची जाणीव त्याला का होत नाही? कारण तो प्रकृतीपासून दूर गेलेला आहे, तो प्रकृतीपासून तुटलेला आहे. प्रकृती म्हणजे तो सोडून जेवढे जीव आहे, जेवढे निर्जीव आहे, हे सर्व म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे फक्त झाडं, डोंगर, नद्या असं नाही. प्रकृती म्हणजे तुम्ही सोडून सगळे प्रकृती आहे. तुम्ही सुद्धा प्रकृतीच आहे, तुम्ही एक प्रकृतीचा एक भाग आहे. जसं या शरीरामध्ये ट्रिलियन सेल्स आहेत, पेशी आहे, तसं या सृष्टीमध्ये 700-800 कोटी या पृथ्वी तलावर आता माणसं आहेत. क्षमता पृथ्वीची संपत आली. 1000 कोटी जर झाले, पृथ्वीच्या परिवलनावर परिणाम होऊ शकतो, त्या चायनाच्या त्या धरणासारखा. त्याच्यामुळे नॅचरल डिझास्टर येणार. काय येणार? कारण निसर्ग प्रत्येक जीवाची संख्या काय करतो? नियंत्रित करतो. तेव्हा तुम्ही जास्त माणसांची संख्या वाढण्याच्या ऐवजी माणसांची गुणवत्ता वाढली पाहिजे. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आणि म्हणून आज सर्वांनी एकच संकल्प केला पाहिजे की मी आणि माझ्या सहवासात येणारे जे जीव असतील, मग त्याच्यामध्ये माणसं पण आली, प्राणी पण आले, सूक्ष्मजीव आले, सर्व प्रकारचे जीव आले, वनस्पती आल्या, सगळं, या सर्वांबरोबर मी कसं वागेल? प्रेमाने वागेल. आणि माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी हृदयपूर्वक भावना असेल. मला सांगा, हृदयपूर्वक भावना म्हणजे काय हो? सोपं आहे. तुम्ही रस्त्याने चाललेले आणि कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, तुम्ही पाहता ऍक्सिडेंट झाला, कुठल्या तरी एक मोटरसायकलवर मुलगा पडलेला आहे, रक्तबंबाळ आहे, जसे लोक पाहतात तसे तुम्ही पण पाहता. तुमची पाहण्याची भावना फक्त प्रेक्षक आहे. पण जेव्हा पुढच्या मिनिटाला तुम्हाला कळतं की हा तर तुमचा चुलत भाऊ आहे, तुमचा मावस भाऊ आहे, तुमच्या मनामध्ये अचानक ऊर भरून येतो. मग त्याला म्हणतो हृदयपूर्वक भावना. जेव्हा माझ्या पोटचं बाळ त्याला त्रास होतो ना, तेव्हा माझं हृदय पिळवटून निघतं. जेव्हा माझ्या जवळचं एखाद्या घरातलं माणूस ज्यावेळेस स्वर्गवासी होतं ना, तेव्हा मला त्रास होतो, दुःख होतं. आजूबाजूचं कोणी मेलं तर मला काही फरक सुद्धा पडत नाही. पूर्वीच्या काळी गावाकडची लोक, जर गावात एक माणूस जर गेला तर अख्ख्या गावाला सुतक पडायचं. आता मी चांगला आठवतो, मला 2000च्या अगोदर म्हणजे 1980-85च्या काळामध्ये जर एखादी जर नेता, एखादे पंतप्रधान, माझी आजी जर कुणी गेले तर 8 दिवस टीव्ही चालू असायचं, ते शनय, त्याचा दुखवटा साजरा केला जायचा. मी असं म्हणत नाहीये की आजही तुम्ही तेच करा. मला भावनेविषयी बोलायचं. भावना होती, ती दिसत पण होती. आज सकाळी कुणीतरी गेलंय, संध्याकाळपर्यंत कळत पण नाही, अशी वातावरण परिस्थिती असते. लोक नॉर्मल होऊन जातात, एवढे बोथट झालेले आहे. आणि म्हणून आमच्याकडे जी हृदयपूर्वक भावना आहे, ती भावना फक्त आमची त्या जे प्रजननाचं वय आहे तेवढ्याच काळामध्ये जागृत होते, आणि ती बी एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जागृत होते. ही विकृती आहे, ही प्रकृती नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये हृदयाची जी भावना आहे ती फक्त व्हॅलेंटाईन डेला नाही जागृत झाली पाहिजे. तेवढा आठवडा आम्ही प्रेमळ असतो, आहे की नाही? बाकीचं वर्षभर आम्ही दगड असतो, बरोबर? असंच आहे ना? म्हणजे हृदयपूर्वक सर्वांनी जर वागायला सुरुवात केली, नाही हो असं नाही, तुम्ही लोकांबरोबर फार जर इमोशनल झालात ना, लोक तुमच्या इमोशनचा कचरा करता हो, तुमच्या भावनांना पायदळी तुडवता.
तुम्ही अपेक्षाच का करता लोकांनी तुमच्यावर प्रेमाने वागावं असं? तुम्ही प्रेमळ बना ना. लोक दुर्गंधी सोडताय म्हणून तुम्ही पण दुर्गंधी सोडली पाहिजे असा कोण नियम आहे का? तुम्ही सुगंधी बना, तुमच्यातून सुगंध बाहेर येऊ द्या. आम्ही त्याच्यासाठी स्प्रे मारतो, परफ्यूम, तो सुगंध नाही. हा मित्रांनो, तो वास्तविक तुम्हाला जर शहाणपण असेल तुमच्याकडे, तो सर्वात मोठा दुर्गंध आहे. जे लोक सेंट मारतात, तुम्हाला मला सांगायचं काय की आमच्या व्याख्या एवढ्या चुकीच्या आहे की जीवनामध्ये तुम्हाला जर खरोखर तुमच्या स्वभावातला गंध जर पसरायचा असेल तर तुम्ही प्रेमळ बनणं गरजेचं, बाकी फार विशेष गरजेचं नाहीये. आणि सर्व जीवांची काळजी घेणं गरजेचं, जेवढं तुम्हाला शक्य आहे. भुकवलेले गाय दिसली त्याला चारा घाला. लोक त्र्यंबकेश्वरला गेले का विकत चारा आणतात आणि तिथल्या गायांना खाऊ घालतात, शेळ्यांना खाऊ घालतात. आणि गावाकडे मात्र दांडग घेता असं पाठी टाका रपारप पाठीमध्ये, मग ती जखमी होते गाय का काय, काय घेणं नाही. इकडची तिकडची गोमाता आहे, इकडची कामधेनू आहे, ती काय. म्हणजे आमच्या मनामध्ये किती भेद आहे बघा, भेदभाव आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी जर आजपासून जर सर्वांप्रती प्रेमाने वागायचं ठरवलं, स्वतःच प्रेमळ जर बनलं, तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जन्माला आल्याचं काहीतरी कुठेतरी सार्थक होईल. बरोबर आहे. आणि म्हणून माणसाची गरज, माणसाचं जे असणं जे आहे हे खरोखर गौरवशाली आहे. फक्त तो जो गौरव आहे तो त्यांनी गमावला. कशामुळे? त्याने माणसाचं मनुष्यत्व गमावलं. सर्वांनी जर आज मनुष्यत्व टिकवलं तर माणुसकी पण येईल सगळीकडे. माणसं आहे का? माणुसकी आहे का? हॅलो, आहे का माणुसकी? हा, काय भाव मिळते माणुसकी? बाजारात मिळते माणुसकी? मिळते 100 रुपये किलो, 1000 रुपये किलो मिळते कुठे? नाही. माणुसकी कुठे किलोमध्ये, तोळ्यामध्ये नाही मिळत. ही माणुसकी तुमच्यातून पाझरते. जसं एखाद्या झऱ्यामधून पाणी पाझरतं, तुमच्या अंगातून घाम बाहेर पाझरतो, तशाप्रमाणे माणुसकी तुमच्या वागण्यातून, आचरणातून, तुमच्या नजरेतून, तुमच्या बोलण्यातून ती पाझरली पाहिजे, आहे की नाही? ती जर पाझरली तर तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. आणि असं सुंदर जीवन ज्यावेळेस तुमचं घडेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये 2 जर फॅमिली, 2-3 फॅमिली जर राहत असतील तर काही लोक आपल्या हृदयाला पण पासवर्ड लावतात, आहे की नाही? जसं व्हॉट्सअपला पासवर्ड असतो ना, लॉक करून ठेवतात, तसं हृदय सुद्धा लोक लॉक करून ठेवतात. एका विशिष्ट प्राण्यासाठी ते हृदय उघडते, बाकीच्या प्राण्यांसाठी ती लॉक असते. बघा ना तुम्ही. अशा प्रकारे जर कुटुंबामध्ये जर तुमचं हृदय मोकळं नाहीये तर तेव्हा सर्व प्राण्यांप्रती, प्रकृतीप्रती तुमचं हृदय मोकळं कधी व्हायचं? त्या हृदयाला मोकळं होणंच माहिती नाही. ते असं दगडासारखं होऊन गेलं बंद करून करून. तेव्हा कमीत कमी आपल्याची जी संवेदनशीलता आहे ती आपण जागरूक जर ठेवली तर नक्कीच आपण माणूस म्हणून सगळ्यांना आनंदी वाटू, सगळ्यांना हवाहवसं वाटू. बरोबर आहे. नाही तर जनावर सुद्धा माणसं जवळ आली की उंदरून देतात, ते पळ म्हणतात. काही नाही. कारण माणूस जनावरांजवळ सुद्धा फायद्यासाठीच जातो, त्याला कुरवाळण्यासाठी, त्याच्यावर प्रेम करण्यासाठी नाही जात. एखादी गाय खाटी राहू द्या बरं, वर्ष 1.5 वर्षामध्ये खाटकाला बोलवतो माणूस. काय आजच्या काळामध्ये एकदा आई वडील म्हातारे झाले, काही कामाचे नाही राहिले, जर शहरात राहायची वेळ आली तर लोक वृद्धाश्रमात नेऊन घालतात. सुशिक्षित लोक नेऊन घालतात, गरीब नाही. शिकले सवरलेले लोक असं करतात, अडाणी लोक नाही करत असं. शिकून माणूस सुशिक्षित होतो हा जो आमचा भ्रम आहे तो आम्ही काय केला पाहिजे? दूर केला पाहिजे. बरोबर की नाही? आणि म्हणून किमान दुसऱ्यांचं जाऊ द्या हो, पण आपण आपला विचार करू. आमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे का? मला माणसांबद्दल कळवळा वाटतो का? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती तुमच्यात आहे का? सर लाभ नसेल तर प्रीती करण्यात काय हरकत? काहीच अर्थ नाही. पहिला काय पाहिजे? लाभ पाहिजे. लाभ करू करू किती जणांचा लाभ झाला काही कळलं नाही आजकाल, आहे ना? तृप्त तर कोणीच नाही. म्हणजे कुठेतरी सूत्र काय होतंय, फार मोठं गंभीररित्या चुकतंय. ते सूत्र जर आम्ही दुरुस्त केलं तर जीवन काय होऊन जाईल आमचं? सुंदर होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे आमचं जीवन सुंदर करणं कोणाच्या हातात आहे? आमच्याच हातात आहे. आम्ही काय बनलं पाहिजे? माणूस बनलं पाहिजे. आम्ही आज
जनावर बनतोय, हैवान बनतोय, राक्षस बनतोय, आम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी बनतोय, पण माणूस बनायला तयार नाही. खरे कुठे? म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर किती क्रूरपणे वागू शकतो याचे उदाहरण जर आपण काढायला सुरुवात केली तर आपल्या पायाखालची जमीन सटकून जाईल, डोळ्याला अंधारी येईल, डोकं चक्रवून जाईल, असे लोक वागतात. तेव्हा माणूस जर माणसाबरोबर एवढं भयंकर वागू शकतो तर दुसऱ्या जीवांचा विचार न केला बरा. तुम्ही दादा गुरुंबद्दल तुम्ही ऐकला असेल, जे नर्मदेची परिक्रमा करतात आणि 3 वर्षापासून त्यांनी काही अन्नच खाल्लेलं नाही. ते एका गावामध्ये गेले आणि तिथले काही लोक एक मोठं झाड तोडत होते, चिंचेच. ते असं साईडने ते तोडायचं त्यांचं काम बऱ्यापैकी झालं होतं, 4-4 बोटापर्यंत मध्ये घाव गेले होते. दादा गुरु तिथे गेले, त्या कुरडीच्या मध्ये जाऊन उभे राहिले, सगळे हुसकून दिले आणि मोठमोठे ओरडायला लागले. ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ त्याला प्रचंड यातना झाल्यावर जसं ते ओरडतं, दुःख झाल्यावर त्याच्यावरती वार केल्यावर तसे ती ओरडत होती. साधू संतांना जर कळवळा आहे, तो कळवळा आमच्या हृदयात का नाही? बरोबर आहे. आणि तो कळवळा जर आमच्या हृदयात नसेल तर आमच्यामध्ये राक्षसामध्ये काय फरक आहे? तो शरीर माणसाचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, पुरातन काळामध्ये राक्षस असे होते, दात लांब वगैरे, असे बाहेर दात निघालेले, 11 नाही, ते पण आपल्यासारखेच होते, काही विशेष नाही. वृत्ती राक्षसाची होती. कळलं? कल्पनेतून कवयित्रींनी, व्याख्यानकर्त्यांनी ते सादर केले, नाटककर्त्यांनी, कथाकारांनी, परंतु वास्तविकपणे त्यांचं शरीर माणसासारखंच होतं, थोडंसं अकराळ होतं. बरोबर आहे. म्हणून आम्ही आमच्यातला जो राक्षस आहे तो कुठेतरी ओळखला पाहिजे आणि त्याच्यातल्या माणसाला परत बाहेर काढलं पाहिजे. एवढंच याच्यामध्ये अपेक्षित. धन्यवाद.